सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सावित्री तमनगौडा रवी आणि स्नेहलताई मोरे, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे पृथ्वीराज तानाजी पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दादासाहेब कोळेकर यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली। भाजपाकडून कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केले नाही, त्यामुळे या निवडी बिनविरोध झाल्या। माजी पालकमंत्री जयंत पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी मंत्री विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते नूतन सभापती यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार रोहित पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील, राष्ट्रवादीचे नेते रणधीर नाईक, शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील आणि संयुक्त विकास महाआघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगली जिल्हा परिषदेमध्ये पिक्चर अभी बाकी है असं वक्तव्य करत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण केली होती। त्यातच आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभापती निवडीच्या आदल्या दिवशी जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज तानाजी पाटील यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत गंभीर टीका केली होती। त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेच्या सभापती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते। मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीप्रमाणे चारही सभापती महाविकास आघाडीचे झाले। विशेष म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे 2 सदस्य यांनी महाआघाडीला समर्थन दिलं। प्राप्त संख्याबळाचा अंदाज घेत भाजपनं अर्जच दाखल न करण्याचा निर्णय घेतला आणि स्पर्धेतून माघार घेतली। त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून सावित्री तमनगौडा रवी पाटील आणि स्नेहलताई मोरे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून पृथ्वीराज तानाजी पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दादासाहेब कोळेकर यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली। सांगली जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची मिळून आज 37 संख्या झाली। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत ही संख्या 34 वर होती। मात्र शिवसेनेचे 2 आणि अजित पवार राष्ट्रवादीचे 1 सदस्य महाआघाडीसोबत आल्यानं ही संख्या 37 वर गेली आहे। दरम्यान माजी पालकमंत्री आमदार जयंत पाटील यांच्याकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे माझे हितचिंतक आहेत या विधानाचा पुनरुच्चार झाला। हाच पिक्चर होता असं सूचक वक्तव्य करत आमदार जयंत पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पिक्चर अभी बाकी है या विधानामधील हवा काढून घेतली। सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, काँग्रेस साय पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचे काही सदस्य या सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन 37 जणांची आता आमची संख्या झाली। मागच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या वेळी ही संख्या 34 होती। बरोबर आहे ना? आता हा चालूच आहे ना सध्या, हा दुसरा पार्ट आज आहे, तो तुम्ही पाहताय। त्यामुळं दादांच्याबद्दल तर मी काय बोलणार नाही। माझे त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत आणि त्यांना कशाला मी विनाकारण 2च पार्ट सध्या आहेत, तिसरा काढेल त्यावेळी सांगू आम्ही तुम्हाला।